हे बांधखेडा परिसर मधील नदी आहे आणि आज सकाळी 2-3 तास चांगला पाऊस पडल्यामुळे आमच्या नदीला पूर आलेला आहे आणि हा गावातला समजा तांड्यामध्ये जायचा कच्चा रस्ता आहे। तसा दुसरा रस्ता आहे आमच्या गावात यायसाठी, पण हा शॉर्टकट असल्यामुळे जरा सोयीस्कर होता। हे रस्ता बंद झालाय बघा या पाण्यामुळे। पाणी बघा किती येते, बघा पाणी। कच्चा रस्ता सगळा तुटून गेलाय आमचा। पाण्याचा प्रभाव कमी नाही, खूप आहे पाण्याचा प्रभाव। तुला काढतो हा माझा मित्र विश्वनाथ, हा पण बघाय आलता पाणी। ते आमच्या गावाला तांड्यातून जायचा हे रस्ता आहे। हे बघा हे रस्ता का फुटलाय, बघू शकता तुम्ही। हा माझा मित्र काय म्हणतोय, आपण लांब काडी आणू आणि मोबाईल त्याला बांधूत आणि लांब असा करून व्हिडिओ काढू। पण जर मोबाईल पाण्यात पडला तर काय करायचं? पडला तर मग तू घेऊन देणार आहे का? तू घेऊन देणार आहे का मोबाईल जर पडला तर? मोबाईल जर पडला तर पाण्यात माणूस तिथं जरी उभा केला दिसणार थोडा आहे? पाणी का कमी व्हायलंय का? तर माणूस जर गेला तर माणूस वाहून जाईल याच्यात। जाय बरं तू पाण्यात, पाऊस कसं होतंय ते प्रमाणे जाय। चप्पल काढून ठेव। तुझा एक सुपर हिरोचा सीन काढूत आपण। आमच्या गावातल्या बाया पाणी भरायसाठी रोडने येत आहेत। हा रस्ता बंद पडल्यामुळेच हे बघा वॉलवर पाणी भरायसाठी। पाणी लोटायले वाटतंय। तिथपर्यंत जाय, मग कळल तुला कसा। खूप जास्त पाण्याचा प्रभाव आहे म्हणतोय माझा मित्र, त्याला पण भीती वाटायली वाहून जायची। कसा आहे पाण्याचा प्रभाव? आमच्या गावातील बाया ज्या आहेत ह्या रोडने यायल्यात, कारण की पाण्याचा प्रभाव एवढा जास्त आहे की रोडने येणं लागायले तिकडून। नाहीतर हे आमच्या गावाला यायसाठी, वालवर यायसाठी हे शॉर्टकट रस्ता आहे। काय करावं आता या पाण्यामुळे, काही चालय ना। या रोडने येणं लागायले पुलावरून तिकडून। हे पा तिकडून यायचं फिरून आणि त्या तिथून खाली उतरायचं आणि मग पाणी भरायसाठी यायचं रोडनं। रोड हे रस्ता आहे, हे रोड आमच्याकडे जात आहे। काय भाऊ जाय पाण्याचा हे नाही दिसायला, मी जात नाही। नको भाऊ।